नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स मध्ये मोठी घरफोडी झाली आहे। लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाले। लॉकरमधून 222 खातेदारांचे 5 कोटींचे दागिने गायब झाले। तर नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाले आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा पद्धतीने हे चोर पीपी किट घालून या ठिकाणी चोरी करताना दिसतात। मात्र त्यांच्याकडे हे जे लॉकर आहे त्याचे पासवर्ड कुठून आले, त्यांना एवढी इत्तमभूत माहिती कशी होती असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर हा एखाद्या मूव्ही मधला एखाद्या सिनेमा मधला सीन नाहीये, तर ही खरी खुरी चोरी आहे जी नाशिकमध्ये घडलेली आहे आणि तब्बल 5 कोटींचे बँकेचे जे ही आयसीआयसीआय होम फायनान्स आहे त्यांचे हे दागिने या चोरांनी लुटलेले आहेत। तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। होम फायनान्स मध्ये मोठी घरफोडी झालेली आहे। लॉकर मधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाले। लॉकर मधून 222 खातेदारांचे तब्बल 5 कोटींचे हे दागिने गायब झाल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकर मधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। तर गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे आणि ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेली आहे। तर पुढचा गुन्हा सरकारवाडा पोलीस मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये 3ऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे आणि धक्कादायक घटनेने आता खासगी बँका, खासगी लॉकर आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात नाशिकमध्ये। महेश, काय सांगाल? अतिशय धक्कादायक अशी ही घटना, कारण जे प्रायव्हेट बँक आहेत ते सेफ मानले जातात, तिथे आपले दागदागिने असतील, जे कोट्यावधी रुपयांची ज्यांची किंमत असते ते सुद्धा लोक या ठिकाणी ठेवत असतात। पण एक रहदारीचा रस्ता असलेल्या ठिकाणी या कंपनीचं हे सर्व ऑफिस होतं, तिथून हे कोट्यावधींचे दागिने गायब झालेले आहेत। त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय, हे सगळं नेमकं घडलं कसं? तिथं सिक्युरिटी नव्हते का किंवा कोणाचं लक्ष नव्हतं का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नक्कीच फरक खरं तर जुना गंगापूर नाका परिसरामध्ये असलेल्या प्रमोद महाजन गार्डनच्या शेजारीच आयसीआयसीआय होम फायनान्स बँक आहे। या बँकेमधून दागिने चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। खरं तर ज्या विश्वासार्हतेने ग्राहक बँकेमध्ये जातात आणि आपले दागदागिने हे सुरक्षित राहतील असा विश्वास त्यांचा असतो आणि ते त्या ठिकाणी ठेवतात, मात्र त्याच बँकेमधून जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असेल तर या ग्राहकांच्या मनात देखील शंका निर्माण होते। खरं तर अशीच जी धक्कादायक घटना आहे ती नाशिकमध्ये घडलेली। आयसीआयसीआय होम फायनान्सच्या बँकेमधून खरं तर 5 कोटी रुपयांचे दागिने चोरी करण्यात आलेले। जवळपास 222 खातेदारांचे हे दागिने होते आणि त्याची जे ग्राम होतं जवळपास 13,500 ग्रॅम इतके वजनाचे हे जे दागिने आहे ही चोरी झालेली आहेत। या चोरीची जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। या चोरीमध्ये खरं तर जे 2 चोर होते त्यांनी खिडकीमधून आतमध्ये प्रवेश केला, व्यवस्थापकीच्या कॅबिन मध्ये गेले, तिथून त्यांनी ड्रॉवर मधून खरं तर किल्ली काढली आणि हे दागिने चोरी केलेले। मात्र हे दागिने चोरी करत असताना त्यांनी कोरोना काळामध्ये वापरण्यात आलेला जो कोविड सूट होता त्याचा वापर केलेला आहे, तोंडावर मास्क लावलेले आहे, अशा पद्धतीची त्यांनी हायटेक चोरी केलेली आहे। परंतु पोलिसांकडे आता याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पोलीस अधिक चौकशी करताय। मात्र पोलिसांच्या मनात देखील शंका आहे, कारण ज्या पद्धतीने ही चोरी झाली ही माहितीगाराच्याच पद्धतीने झाली असेल किंवा आयसीआयसीआय बँकेचा होम फायनान्स बँकेचा माजी कर्मचारीच यामध्ये असण्याची देखील शक्यता ही पोलिसांनी नाकारलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं आता श्वान पथक असेल किंवा गुन्हे शोध पथक असेल यांच्या माध्यमातून खरं तर या घटनेचा उलगडा केला जातोय। मात्र 5 कोटीचे दागिने आणि 222 खातेदारांचे हे दागिने चोरी झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे आणि ज्या विश्वासार्हतेने बँकेत नागरिक जातात त्याच्यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। निश्चितच महेश, सिक्युरिटी यावेळेला काय करत होती हा सवाल तर आहेच, त्याचबरोबर इथं पासवर्ड असतील, त्याचबरोबर अनेक सिक्युरिटीच्या ज्या लेयर्स आहेत त्या असतील, त्या भेदून कोण ही चोरी करेल असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।